भारतात पहिल्यांदा 3000 कोटी कमवून देणारा चित्रपट धुरंधर रणवीर सिंग याला बॉलिवूडने बॉयकॉट का केला आहे? मागचं सत्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तर झालं असं की डॉन 3 साठी रणवीर सिंगला कास्ट केलं होतं. फरहान अख्तर निर्मित डॉन 3 मूवी साठी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं. मूवी शूट करण्यासाठी डेस्टिनेशन, हॉटेल बुकिंग, स्क्रिप्ट रायटिंग सर्व काही तयार झालेलं. पण अचानक रणवीरने हा पिक्चर करण्यास नकार दिला. फरहान अख्तरला इतकी सर्व तयारी करण्यासाठी साधारणतः 40 ते 50 कोटी खर्च करावा लागला. या नुकसान भरपाईसाठी फरहान अख्तरने FWICE म्हणजेच फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या संस्थेला आपली तक्रार नोंदवली. ही संस्था भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगातील 38हून अधिक विविध व्यावसायिक संघटनांची प्रमुख कामगार संघटना असून यामध्ये 5 लाखाहून अधिक सदस्य आहेत. या संस्थेने रणवीर सिंगला 3 वेळा चर्चेसाठी बोलवलं, पण त्याने काहीही रिप्लाय दिला नाही. त्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये आता बॉयकॉट केलेला आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.